आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। राज्य पोलीस राखीव दलाच्या जवानांनी स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली। या गोळीबारामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय, तर 1.5 वर्षाच्या चिमुकल्यासह सासू आणि आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे। विलास मुकाडे असे गोळीबार केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। 25 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या कौटुंबिक वादांमुळे प्रगतीनगर येथील सासूरवाडीमध्ये पत्नी आणि सासूवर गोळीबार केला। गोळीबारात पत्नी मयुरी मुकाडे यांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींमध्ये सासू, चिमुकलं बाळ आणि इतर एक व्यक्ती समाविष्ट आहे। त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे, परंतु जखमींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रुग्णालयामध्ये हलवले जात आहे। गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने पळ काढला आहे। पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। या पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार का केला याबाबतची अद्याप माहिती समोर आलेली नाही। या गोळीबाराच्या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।